महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर आता मूळ फीपेक्षा अधिक पटींनी दंड आकारला जातोय असं कळतंय। पालिकेच्या नायर रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। इथं विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय। विद्यार्थ्यांवर मूळ फीपेक्षा कितीतरी जास्त पटींनी दंड आकारला जातोय। वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता इंटर्नशिप पूर्ण करून सुद्धा प्रशासनानं इंटर्नशिप कॉम्प्लिशन सर्टिफिकेट दिलेलं नाही। नायर रुग्णालयामध्ये शिक्षण आणि त्यानंतर इंटर्नशिप ज्यांनी केली आहे अशा रत्नपाल पापुडवाल या विद्यार्थ्याचं महाविद्यालयात भरण्याचं मूळ शुल्क सुमारे 3,43,000 रुपये होतं। मात्र त्यावर तब्बल 19,45,000 रुपयांचा दंड आकारला गेला। त्यामुळे एकूण थकबाकी 22,88,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। आता या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की प्रशासन दंडाची आकारणी चक्रवाढ किंवा सावकारी पद्धतीने करताय। त्याचबरोबर या दंडासाठी महाविद्यालयानं वापरलेलं परिपत्रक विद्यार्थ्यांच्या फीशी संबंधित नाहीये आणि इतर सेवांसाठी आहे असं RTI मधनं उघड झालंय असं दावा आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयानं याआधी एका प्रकरणात स्पष्ट केलंय की फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्र रोखणं अयोग्य आहे आणि तरीही प्रशासन ICC द्यायला टाळाटाळ करताय असा आरोप आहे। रेग्युलर आहे की नाही मी फीस नाही भरल्यामुळे मला त्याच्यावरती यांना दंड भरण्यासाठी माझ्या कॉलेजने आहे की नाही मला सांगितलं गेलं आहे। आज आहे की नाही 2.5 वर्ष झालेले आहे त्या गोष्टीला। अगोदरचे काही पूर्वी आहे की नाही असे विद्यार्थी होते त्यांच्यावरती आहे की नाही दंड आकारण्यात गेलेला आहे महानगरपालिकेकडून आणि त्यांची मंजुरी आहे की नाही माननीय आयुक्त साहेबांनी आहे की नाही त्यांना आहे की नाही दंड माफ करून देण्यात आले। त्याचाच आहे की नाही उल्लेख घेऊन मी आहे की नाही प्रस्ताव टाकला होता 1-2.5 वर्षापूर्वी। तो आहे की नाही आज 2.5 वर्ष झाले त्याच्यावरती अद्याप कोणता निर्णय देण्यात नाही आलेला आहे। 2.5 वर्ष झाले ते मला आज इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही। त्या फक्त त्या दंड माफीमुळे मी शुल्क भरायला मी वारंवार आहे की नाही मी सांगितलं की मी शुल्क भरेल जे काय असेल ते मला दंड माफ करून द्या। मी दंड भरायला शुल्क भरायला तयार आहे। दंडचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा आहे की नाही जे काय असेल जे काही निर्णय देण्यात येईल आयुक्त साहेबांनी ते समोर आहे की नाही मी कोर्टामध्ये आहे की नाही माझी दाद मागितली असती किंवा आहे की नाही समोरची काही ना काही त्याच्यावरती तो एक तोडगा निघाला असता। पण आज 2.5 वर्ष झाले त्याच्यावरती प्रशासकीय पूर्ण आहे की नाही शांत बसलेलं आहे। त्यांची फी नसल्यामुळे त्यांना ती डिग्री देण्यात न आलेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून ते इकडे म्हणजे येत आहेत सातत्याने येत आहेत पण त्यांना न्याय मिळाला नाही आहे। तर मी तसे आदेशही दिलेले आहेत की बाबा त्यांना चक्रव्याढ म्हणजे सरकारी व्याज लावलं आहे त्यांना म्हणजे 10 लाखापर्यंत त्यांची फीस गेलेली आहे आणि 2 वर्षामध्ये एवढं काय झालं की त्यांना एवढी फीस देऊनसुद्धा एवढी वाढवूनसुद्धा ते भरू शकले नाही आहेत। एवढं 10 लाख देणार कुठे? तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यामध्ये काहीतरी गलथानपणा प्रशासनाकडून झालेला आहे तर त्याची तुरंत म्हणजे काय त्यावरती कारवाई करण्यात यावी असं मी पत्रही दिलेलं आहे। इथे वेळ